रामटेक बस स्थानकावर प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत दयनीय असून येथे मिळणारे पाणी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत आहे। बस स्थानकात ठेवलेल्या पिण्याच्या पाण्याची टाकी पूर्णपणे अस्वच्छ असून त्यात कायम डासाची उत्पत्ती होते। या टाकीत ट्रॅक्टरद्वारे पाणी भरलं जातं आणि नंतर ते गंजलेल्या निकामी झालेल्या जुन्या फिल्टरमधून प्रवाशांना पुरवलं जातं। हे पाणी कोणतेही योग्य निर्जंतुकीकरण न करता प्रवाशांना प्यावं लागतं, ज्यामुळे अनेक जीवघेण्या आजारांना आमंत्रण मिळत आहे। विशेष म्हणजे या जुन्या व निकृष्ट दर्जाच्या फिल्टरचा वापर होत असल्यानं हे पाणी शुद्ध नाही अशी स्थिती प्रवासी आरोग्यास धोका निर्माण होत असून प्रशासन आणि व्यवस्थापन याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करत आहे। वास्तविक पाहता 60% आजार हे अशुद्ध पाण्यामुळे होतात असं वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालंय। त्यामुळे अशा धोकादायक परिस्थितीत प्रशासनानं तातडीने हस्तक्षेप करून शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे। या बाबतीत रामटेक आगार व्यवस्थापक उमा तिवारी यांना विचारणा केली असता आम्ही टाकी 3 महिन्यातून एकदा साफ करतो आणि उद्या क्लंबरला बोलावले आहे। जुन्या बस स्थानकाचं बांधकाम होत असल्यानं अशी समस्या उद्भवली आहे। लवकरच प्रवाशांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना न केल्यास प्रवासी आणि स्थानिक नागरिक मोठ्या आंदोलनाचा इशारा देत आहेत। बस स्थानकावर स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रवाशांना मिळालीच पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून होते आहे। जर प्रशासन आणि बस स्थानक व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर प्रवासी संघटनांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन छेडले जाईल। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। सध्या पाण्याची समस्या आपल्या बस स्टॉपवर नव्हतीच। ऍक्च्युली नवीन जुनं जे बस स्टॉप आहे त्याला आपण तात्पुरत्या बसस्थानकात स्थलांतर केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो वॉटर कूलर सुद्धा हलवावा लागला आहे। त्यानंतर त्यातल्या काही जे आपल्या पाईप्स वगैरे होते त्यांची पण जोडणी जी आहे ती बदलावी लागत आहे। तर त्याच अनुषंगाने सध्या ते दुरुस्तीचं काम चालू आहे आणि जे पाण्याची समस्या सध्या कोणतीच नाही आहे, भरपूर पाणी आपल्याकडे आहे, परंतु आपण वॉटर कूलर सरकवलेलं असल्यामुळे त्याची सगळी जोडणी व्यवस्थित करायची आहे। तसंच त्याचे जे वायरिंग वगैरेचं काम आहे त्याचं सुद्धा सुरू आहे। प्लंबर आमच्याकडे आलेले आहेत आणि त्याचं पूर्ण काम सुरू आहे। लगेच आपण लवकरात लवकर उद्या संध्याकाळपर्यंत तरी आपण ते सुरळीत करून घेऊया सगळा पाणी पुरवठा आणि पाण्याचा पूर्ण प्रॉब्लेम। नंतर प्रवाशांना कोणताही प्रॉब्लेम राहणार नाही त्याचा। आणि हे सगळं फक्त आता अलीकडेच 1-2 दिवस जेव्हा आपण शिफ्टिंग केलं तेव्हाच आहे आणि तसा कोणताही प्रॉब्लेम आपल्याकडे नव्हता पाण्यात। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।